या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी येते आहे। अमेरिका इराण या युद्धाचे परिणाम शेअर बाजारावर होतील असं सांगितलं जातच होतं। सोमवारची सकाळ तीच बातमी घेऊन आली आहे। शेअर बाजारावर युद्धाचे मोठे परिणाम बघायला मिळत आहेत। या युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर होणारच होता आणि त्याप्रमाणे तो झालेला आहे अशी माहिती समोर येते। शेअर बाजार वर त्याचा परिणाम दिसून येतोय। अमेरिका इराण युद्धाचा शेअर मार्केटवर परिणाम झालेला आहे। शेअर मार्केटवर कशा प्रकारे परिणाम होतोय त्याचं सगळं विश्लेषण काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत येईल। पण आत्ताची प्राथमिक आणि ताजी माहिती हीच आहे की सोमवारच्या सकाळी परिणाम दिसायला लागले। खरं तर 2 दिवसांपासूनच ही चर्चा होती की इतक्या मोठ्या प्रमाणात जे युद्ध सुरू झालेलं आहे त्याचे परिणाम आपल्याला सोमवारी सकाळी शेअर मार्केटवर सुद्धा बघायला मिळतील आणि तसंच झालंय। शेअर मार्केटवर खूप मोठ्या प्रमाणात या युद्धाचे परिणाम झालेले आहेत। काही क्षणामध्ये याच्याविषयीचे सगळे शेअर मार्केट गडबडलंय का काय झालंय नेमकं या सगळ्या विषयीचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील विश्लेषणासकट। शेअर बाजार 1100 अंकांनी घसरलेला आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी शेअर बाजाराचा निर्देशांक 1100 अंकांनी घसरलेला आहे। निफ्टीमध्ये सुद्धा 300 अंकांची घसरण झालेली आहे। शेअर बाजारातून येणारी ही मोठी बातमी युद्धाचा भडका उडाल्यावर लगेचच त्याचे शेअर बाजारावर परिणाम झाले। शेअर बाजार 1100 अंकांनी गडगडला आणि निफ्टी सुद्धा गडगडलेला आहे। शेअर बाजारात मोठी घसरण बघायला मिळते आणि ही घसरण 1100 अंकांची आहे। शेअर बाजाराचा तो निर्देशांक 1100 अंकांनी घसरलाय। निफ्टीमध्ये सुद्धा 300 अंकांची घसरण झालेली आहे। हे सगळे युद्धाचे परिणाम आहेत। जरी प्रत्यक्षपणे भारताला युद्धाचा फटका बसत नसला, भारतावर ड्रोन आणि मिसाईल हल्ले होत नसले तरी सुद्धा या इराण अमेरिका आणि इस्रायलच्या युद्धामध्ये भारताचा शेअर बाजार मात्र गडगडलेला आहे। शेअर बाजाराचा निर्देशांक 1100 अंकांनी घसरलाय। निफ्टीमध्ये सुद्धा 300 अंकांची घसरण झालेली आहे। म्हणजे प्रत्यक्ष जरी फटका भारताला या युद्धाचा बसत नसला तरी अशा पद्धतीने अप्रत्यक्ष फटके अनेक बसतायत आणि ते बसणं साहजिक पण आहे।